महायुतीचे उमेदवार होते, त्याचप्रमाणे लोकसभेचे उमेदवार सुद्धा महायुतीचेच होते। तर त्या महायुतीचे उमेदवार असून सुद्धा आम्ही महायुती हा धर्म पाळला नाही। आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात लोकसभेत सुद्धा आणि विधानसभेत सुद्धा आम्ही यांच्या विरोधात काम केलं। आर्थिक व्यवहार झाले, आर्थिक व्यवहारही केले आणि विरोधात काम केलं। आणि कुठेतरी या गोष्टीची खंत वाढवण्याच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरला। चला, आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही, परंतु आमच्या नेत्याने माघार घेतली। काहीतरी चिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं, व्यवहार झाले, पैसे घेतले, हे आम्ही डोळ्यानं पाहिलं। मेकर या ठिकाणी बैठका झाल्या, त्यांनी तिथं बोलले, त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की आम्ही वापस घेऊन राहिलो, पण वापस तसं थोडी घेणार होतो, यांनी त्यांचं राजकारणच केलं। त्यानंतर बुलढाणा विधानसभेत सुद्धा हेच पाहिलं मी। बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना, महायुतीचे उमेदवार संजूभाऊ गायकवाड असताना सुद्धा आम्ही विरोधात काम केलं। महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या सोबत राहून आम्ही काम केलं। संजूभाऊच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला। आणि यावेळी जयश्रीताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटतं 1 करोड रुपये आम्ही घेतले होते। आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटले, काही पैसे, आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले। कुमार संजूभाऊ महायुतीची भाषा वापरतात आणि इथले आमचे जे नेते आहेत, जो एकच नेता आहे आमचा, तो महायुतीची भाषा नंतर महायुती होणार नाही, महायुती होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात महायुती होणार आणि या ठिकाणी महायुती होणार नाही। आज संजूभाऊ गायकवाड यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तो भाऊ सोबत आहे। हे आताचे जे आलेले आमची उपरी मंडळी आहे, त्यात मी सुद्धा होतो, आम्ही भूलमध्ये होतो आणि अजून सुद्धा बरेच लोक भूलमध्ये आहेत आणि बरेच लोक वाट पाहून आहेत। आज त्यांना मी वाट मोकळी करून दिली आणि माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्हा सचिव पदावर जो आज मी आहे, मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो। आरोप केला आहे, तो आरोप आमदार गायकवाड यांनी 1 वर्षापूर्वीच माझ्यावर केला होता की मी 5 कोटी रुपये घेतलेत, 1.5 कोटीची डिफेंडर घेतली, अशा प्रकारचा आरोप आणि 4-5 लोकांची नावं ही सर्व वृत्तपत्रांनी आणि सर्व चॅनलवाल्यांनी दाखवलेली आहे। तोच आरोप शिळ्या कडीला ऊत देण्यासारखा अनंत शिंदेच्या तोंडून आता केला जात आहे। याचा बोलता धनी कोण आहे हे सर्व बुलढाणेकरांना माहीत आहे, सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। अनंत शिंदे हा वैफल्यग्रस्त झालाय, डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, त्याला नगरपालिकेचं तिकीट पाहिजे होतं, त्या तिकिटाच्या आमिषापोटी त्याच्या तोंडून अशा प्रकारचे हे सगळे वक्तव्य, माझ्यावरचे आरोप या ठिकाणी सुरू आहेत। प्रतापराव जाधव यांच्या लोकसभेच्या वेळेस मी भरलेला अर्ज प्रदेशाध्यक्ष तत्कालीन माननीय बावनकुळे साहेब यांनी स्वतः व्हिडिओ तयार करून त्या ठिकाणी पाठवला। त्यांच्या आदेशानुसार प्रतापराव जाधव हे स्वतः माझ्या घरी त्यावेळेस 3 तास येऊन बसले, आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर ते बोलले। त्यानंतर त्या ठिकाणी माझा अर्ज विड्रॉल झालाय आणि हे सर्व बोलण्यासाठी 2-2 वर्ष लागतात, 1-1 वर्ष लागते। हे न समजण्या इतकं खुळे किंवा आंधळे लोक नाहीयेत, मतदार नाहीयेत। मतदारांना चांगल्या पद्धतीने कळते आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करणे आणि स्वतःचा कुटील डाव साध्य करणे हे आमदार गायकवाड यांचं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आणि पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध असलेलं षडयंत्र अनंत शिंदेच्या तोंडून बोललं गेलं।